मंडळी, भरघोस पैसे कमावून देणारं पीक म्हटलं की हळद आणि आले पिकाचं नाव पुढे येतं. पण जितका पैसा जास्त तितकी जास्त रिस्क आलीच हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणजे या पिकात भावाचा सुद्धा मुद्दा असतोच. म्हणजे दर मिळाला तर भरमसाठ पैसा आणि नाही मिळाला तर रस्ते यायचं काम असते. जसा दराचा मुद्दा आहे तसाच एक रिस्की मुद्दा सुद्धा यात आहे. एका रोगाचा, जो की या पिकात हमखास पाहायला मिळतो. या रोगानं काही काही शेतकऱ्यांचे अक्षरशः अख्खे अख्खे प्लॉटच खाऊन टाकले. आणि पावसाळा सुरू झाला की या पिकामध्ये तो रोग दिसायला लागतो. जो हातातोंडाशी आलेला घास आहे हिरावून घेतो. ती समस्या म्हणजे, तो रोग म्हणजे कंदकुज, किंवा ज्याला आपण गड्डा कुजणे असंही म्हणतो. काही भागात आलं लागणे असंही म्हणतात. म्हणजे कंदकुज या रोगामुळे शेतकऱ्यांचं अक्षरशः 50 ते 80% नुकसान होऊ शकतं. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कंदकुज का होते, ती कशी ओळखावी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावर खात्रीशीर जैविक आणि रासायनिक उपाय कोणते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. तर बघा मंडळी, आजार मुळापासून संपवायचा असेल तर आधी त्याची लक्षणं ओळखता आली पाहिजेत. सगळ्यात पहिला मुद्दा, कंदकुज कशी ओळखायची. सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे झाडाची खालची पानं पिवळी पडायला लागतात आणि हळूहळू वरची पानंही सुकतात. दुसरं लक्षण म्हणजे शेंडा ओढल्यास सहज हातात येणे. तर बघा, तुम्ही जर पिवळ्या पडलेल्या झाडाचा शेंडा म्हणजेच खोडाचा भाग हलका ओढला तर तो अगदी सहज तुटून हातात येतो. त्यानंतर तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे कंद जमिनीतून बाहेर काढला तर तो अगदी मऊ झालेला असतो. आतून पाण्याचा गळवा होतो आणि त्यातून अत्यंत घाण कुबट असा वास येतो. एकूणच ही लक्षणं दिसली की समजून जा, आपल्या रानात कंदकुज म्हणजेच रायझोम रॉट या भयानक रोगानं शिरकाव केलाय. आता तुम्ही म्हणाल, हा रोग नेमका येतो कुठून? तर बघा, याची मुख्य 3 कारणं आहेत. यातलं सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पाण्याचा निचरा न होणं. मंडळी, आलं आणि हळद या पिकांना भरपूर पाणी लागतं, पण साचलेलं पाणी अजिबात चालत नाही. जमिनीत पाणी साचून राहिलं की कांदाला श्वास घेता येत नाही आणि तिथूनच बुरशीची, उदाहरणार्थ सायथियम आणि फ्युझेरियम याची वाढ सुरू होते. दुसरं कारण आहे ते म्हणजे रोगट बेण्याचा वापर. मंडई, लागवड करताना जर आपण आधीच रोगग्रस्त कंद वापरले असतील तर हा रोग हमखास होतो. तिसरं कारण म्हणजे हवामानातील बदल. मंडई, सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरण हे बुरशीच्या वाढीसाठी पोषक असतं. याचबरोबर शेतामध्ये कोणतीही आंतरमशागतीची कामं, जसं की खुरपणी किंवा मातीची भर लावते वेळी कंदाला इजा झाली तर बुरशी कंदामध्ये शिरते आणि कुजीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. आता कंदकुज हा रोग असा आहे की तो आल्यावर उपाय करण्यापेक्षा तो येऊच नये म्हणून काळजी घेणं जास्त फायद्याचं ठरतं. त्यासाठी आपल्याला काही प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे. त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे नेहमी लागवड करताना गादी वाफा, रेस्ड बेड पद्धतीचाच वापर करा. यामुळे अतिरिक्त पाणी वाफ्याच्या दोन्ही बाजूंनी वाहून जातं आणि कंद सुरक्षित राहतात. दुसरा मुद्दा म्हणजे पाण्याचा निचरा. शेतात पावसाचं पाणी साचत असेल तर तातडीनं चर खोदून पाणी बाहेर काढा. तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बीज प्रक्रिया. म्हणजे लागवडीपूर्वी बेण्याला बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं तर ट्रायकोडर्मा विरिडी आणि स्ट्रोडोनोमास प्रत्येकी 5 ते 10 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बेनं हे 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवावं आणि मगच लावावं. ट्रायकोडर्मा ही एक मित्र बुरशी आहे जी शत्रू बुरशीला खाऊन टाकते. तसेच पावसाळ्यापूर्वी शेणखतात ट्रायकोडर्मा मिसळून 1 एकरासाठी 2 किलो ट्रायकोडर्मा प्लस 100 किलो शेणखत शेतात दिल्यास कंदकुज जवळ सुद्धा फिरकत नाही. बियाणं प्रक्रियेसाठी तुम्ही झायडेक्सच्या बायोपेस्टिसाइड सॉइल किटचा आणि झायटोनिक सुरक्षेचा वापर 100% करू शकता. किमान एक बायोपेस्टिसाइड सॉइल किट अधिक झायटोनिक सुरक्षा 250 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस, मेटारायझम आणि झायटोनिक नीम असे भन्नाट कॉम्बिनेशन आहे जे कीड, रोग आणि श्रुतकुर्मी यांचं प्रभावी नियंत्रण करतो. पण समजा आता एवढं करूनही हवामानामुळे किंवा इतर कारणामुळे रोग आलाच तर काय करायचं? चला तर मग याचा सुद्धा रामबाण आणि रासायनिक उपाय पाहूया. तर बघा मंडळी, रोग दिसतात सगळ्यात पहिली गोष्ट करायची ती म्हणजे शेतातनं जी रोगट झाडे आहेत ती कंदासकट उपटून नष्ट करायची. ती शेताच्या बाहेर फेकून द्यायची किंवा जाळून टाकायची. त्यानंतर उरलेल्या निरोगी पिकाला आळवणी करणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिली आळवणी तर आहे कॉपर ऑक्सिक्लोराइड, COC 50%, WP 3 ग्रॅम आणि स्ट्रेप्टोमायसिन 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंद्याजवळ ड्रेंचिंग करा. स्ट्रेप्टोमायसिनमुळे जीवाणूजन्य कूज, बॅक्टेरियल रॉट थांबतं. दुसरी आळवणी आहे ती 8-10 दिवसांनी करावी.
आता जर रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर मेटॅलॅक्सिल 8% प्लस मॅनकोझेब 64%. उदाहरणार्थ रेडोमिल गोल्ड नावाचं एक प्रोडक्ट आहे जे बुरशीनाशक आहे, ते 2.5 ग्रॅम ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करायची आहे. हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आळवणी करताना जमिनीत योग्य ओलावा उपसा स्थिती असणं गरजेचं आहे. परंतु सततच्या पावसामुळे रासायनिक औषधं जमिनीमधून धुवून जातात किंवा त्याचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे रासायनिकपेक्षा प्रभावी आणि दीर्घकालीन नियंत्रण हवे असल्यास झायडेक्सच्या बायोपेस्टिसाइड ड्रिप किटचा वापर तुम्ही करू शकता. किमान 1 किट प्रति एकर प्रमाणात तुम्ही वापरू शकता. यामध्ये ट्रायकोडर्मा, सोडोनोमास, मेटारायझिम आणि झायटोनिक निम असं मगाशी सांगितल्याप्रमाणे भन्नाट कॉम्बिनेशन आहे त्याच्यामध्ये. जमिनीतल्या कोणत्याही प्रकारच्या बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य कुजीसाठी तसेच वाळवी, हुमणी सारख्या किडींसाठी प्रभावी आणि हा रामबाण उपाय आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, ही होती आले आणि हळद पिकातील कंदकुज नियंत्रणाची सविस्तर आणि अचूक माहिती. तुम्ही तुमच्या शेतात योग्य पाण्याचा निचरा आणि वेळीच बुरशीनाशकांची आळवणी केली तर तुमचं पीक या धोक्यातून 100% वाचेल. बाकी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला अजून कोणत्या पिकाबद्दल माहिती हवी असेल तर तेही कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावर नक्की व्हिडिओ बनवू. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी मित्रांच्या ग्रुप्सवर सुद्धा शेअर करा, जेणेकरून या माहितीचा सगळ्यांना पुरेपूर फायदा होईल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या गावभारी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब करत नाहीये, त्यामुळे लगेच लाल बटन दाबून सबस्क्राईब करा, शेजारची घंटा दाबा, त्याच्यावर उड्या मारा. काय करायची ते मला माहित नाही. धन्यवाद.